आधी मला लय भीती वाटते. कसली? आपण आता लग्न केलं पाहिजे. हे काही येडीबिडी झाली वय ग तू? हे काय वय आहे लग्न करायचं? लग्न करायचं नाही मग काय प्रेग्नंट राहायचं वय आहे का? तू काळजी का नाही घेतली? आणि कशी काय झाली प्रेग्नंट? आदित्य, उगाच मला तोंड उघडायला लावू नको. जेव्हा भेटल तेव्हा मनात सेक्सच भरलेला असतो. खोड बोलून, इमोशनल करून आजपर्यंत स्वतःची भूकच भागवत आलास ना. तुला वाईट वाटायला नको म्हणून मी एकदा पण नाही म्हणले नाही. ती काय चूक झाली का माझी? बरं मग आपण एक काम करू, आपण ॲबॉर्शन करून टाकूया. मला पण तेच वाटतंय. आपण दोघं जाऊया तालुक्याला आणि तिथे जाऊन करू काहीतरी. दोघं? अगं भाऊना कळलं तर उभा चिरतील ते मला आणि इज्जत बिल्लाय जाईल ना. तू तू एकटीच जा ना. मला इज्जतीचं पडलंय तुला. आजपर्यंत तू यावर जीव ओवाळून टाकला, तू यासाठी एवढं सगळं केलं, त्याची काहीच किंमत नाही. हे घे, हे पैसे घे. मला उगाच गोत्यात आणून नको. हा, जा आणि ऑपरेशन कर. वा, गोत्यात आणू नको. काल माझ्या बर्थडेला मला विश केलं नाही. आज मायावर ही अशी वेळ आली तर मला एकटीला टाकून पळून चाललंय. बरे पैसे देऊन उपकार करतो मायावर. ए, तू आता माझ्या गळ्यात नको पडू. हे कशावरून माझा आहे ग? समत्या गावाला लाईन देत फिरतेस, मला काय माहित नाही वय ग? आली मोठी शहाणी मला अक्कल शिकवती. जा काय करायचं ते कर. काय भिकारी मनाच्या माणसावर प्रेम केलंय मी. ए, लायकी काढलीस रे माझ्या प्रेमाची. तुझी गरज नाही मला, कळलं ना? तुझ्या पैशाची पण गरज नाही. चल निघ इथून, फुट. आयुष्यात तोंड पण बघायचं नाही मला तुझं परत कधी. हट.